सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या आहे भोगी, परवा आहे संक्रांत आणि तेरवा आहे किंक्रांत। 3 दिवसाचा सण हा संक्रांतीचा सण। संक्रांत आलेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी भरपूर भाज्या आणल्या असतील। संक्रांत म्हणजे भोगीचा दिवस हा आपण कसा साजरा करायचा अगदी थोडक्यात तुम्हाला फटाफट माहिती सांगते। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आता बघा, उद्या भोगी आहे असं म्हटलं जातं, न खाई भोगी तो सदा रोगी। पुढे सांगते ह्या शब्दाचा अर्थ। आता बघा, उद्या सकाळी लवकर उठायचंय। अंघोळीच्या पाण्यात आपल्याला चिमूटभर व्हाईट म्हणजे सफेद रंगाचे जे तीळ आहेत, आपण ज्याचे लाडू बनवतो, ते तीळ अगदी चिमूटभर घालायचे आहेत। हे तीळ आपल्याला 3 दिवस सतत अंघोळीच्या पाण्यात घालायचे आहेत। लहान असो किंवा मोठे असो तरीही चालेल। आता अंघोळ केल्याच्या नंतर सूर्याला अर्घ्य ज्या वेळेला द्याल त्यावेळेला सुद्धा चिमूटभर तीळ आणि हळद कुंकू अक्षता सुद्धा ह्याच्यात अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला सूर्याला अर्घ्य म्हणून द्यायचं आहे। लवकर उठायचं। नित्य सेवा ज्यांची असेल त्यांनी लवकर करा। त्यानंतर बघा, आपल्या दारात रांगोळी काढा, सडा रांगोळी नक्कीच करा। आपलं घर पूर्ण साफसफाई करून ह्या सर्व गोष्टी करायच्याच आहेत, कारण उद्या थोडी जाळी जळमटे असतील ती सुद्धा काढून घ्या। कारण उद्या आपल्या जे आपल्या आयुष्यात भोग आहेत हे संपवण्याचा दिवस, काही प्रमाणात कमी करून घेण्याचा हा दिवस, तो म्हणजे भोगी। भोग म्हणजे काय? उपभोग। जे आपण एखाद्या गोष्टीचा आपल्याला म्हणजे भोग म्हणजे आपण काही केलेलं असेल आणि त्या गोष्टीचे असं म्हणतात ना, की तुला हे आलेले सगळे तुझ्या वाट्याला भोग आहेत। हे चांगले भोग, आपल्याला वाईट भोग आपल्या आयुष्यात असतील तर ते दूर करण्यासाठी आणि चांगले भोग आपण भोगण्यासाठी हा भोगीचा दिवस। तर ह्या दिवशी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। शिवाय आपल्या बघा, इंद्रदेवांनी ह्या दिवशी प्रार्थना केली होती की भरपूर भाज्या ह्या आपल्या पृथ्वी तळावर होऊ द्यात। म्हणजे काय, तर जे आपण बघा मेथी खातो, पावट्याच्या शेंगा असतात, वांगी असतात, शिवाय त्यात शेंगदाणे असतात, हिरवा चणा असतो, शेंगा असतात शेगवाच्या, ह्या सगळ्या भरपूर होण्यासाठी। आणि बघा, हीच सीझन जी आहे ती भरपूर भाज्या येतात, त्यात गाजर असतं, म्हणजे ज्या शरीराला खूप उबदार ठेवतात अशा सर्व भाज्या ह्या महिन्यात येतात। आणि त्याच भाज्या आपण भोगीच्या दिवशी सर्व मिक्स भाज्या करतो आणि ही भोगीची भाजी बनवतो। त्यामुळे न खाई भोगी तो सदा रोगी असं म्हटलं जातं। बघा, ह्या भाज्यांचं सुद्धा खूप महत्व आपल्याला आपल्या ह्या भोगीच्या दिवशी ऋषी मुनींनी दिलेलं आहे आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या भाज्या त्या दिवशी सेवन करतो। त्याचबरोबर बाजरीची भाकरी, जिला आपण तीळ लावतो आणि त्यानंतर ही बाजरीची भाकरी सुद्धा सेवन करतो। आता हा भोगीचा सण अगदी छोट्या पद्धतीने, अशा पद्धतीने भोगीचा दिवस तुम्ही साजरा करू शकता। ह्या दिवशी हा सण अशा पद्धतीने साजरा करा आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा। तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।